The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अग्गोऽहमस्मि लोकस्य जेष्ठोऽहमस्मि लोकस्य सेठोऽहमस्मि लोकस्य अयमन्तिमा जाते नत्थिदाने पुनर्भवो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी भुसावळ शहरातील नागसेन कॉलनी येथील मैत्रेय बुद्ध विहारामध्ये आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू रेवत बोधीजी थेरो यांच्या कठीण चिवरदान समारंभानिमित्ताने उपस्थित प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आताच आपणास अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले आहे, असे आमचे धम्मबंधू सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि पूजनीय भिक्खू धम्मप्रियजी या कार्यक्रमाचे सर्व संयोजक महिला मंडळ उपासक उपासिका या भुसावळ शहरातून विविध परिसरातून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। 2600 वर्षांपूर्वीची ही कठीण चिवरदानाची परंपरा, वर्षावासाची ही परंपरा बुद्ध शासनाला वृद्धिंगत करण्यासाठी, बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी, टिकविण्यासाठी अव्याहतपणे बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने इथे सुरू आहे। भारतासह जगातल्या असंख्य राष्ट्रांमध्ये आज घडीला आज मितीस त्या महान करुणावान भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला अर्थात अर्थपूर्ण आणि सुखकर जीवन जगण्याच्या मार्गाला निस्वार्थपणे निरपेक्षपणे आपल्या पूज्य भिक्षू संघाकडून सांगितल्या जाते आणि म्हणून आपल्याही या परिसरामध्ये असलेल्या या बुद्ध विहारामध्ये तुम्हा सर्वांच्या विनंतीस मान देऊन
आमचे रेवत बोधी भंतेजी इथे त्यांनी अधिष्ठान केले, त्यांनी संकल्प केला आणि मला वाटतं अविरतपणे त्यांनी सातत्याने निरंतरता ठेवून तुम्हाला श्रद्धावान बनविण्यासाठी बुद्ध धम्म संघाच्या प्रती तुमची श्रद्धा निर्माण व्हावी, असलेली श्रद्धा वृद्धिंगत व्हावी, तुमच्यामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धार्मिकता निर्माण व्हावी, तुमच्या परिवाराचं कुटुंबाचं भलं व्हावं, तुमच्या एरियातले लोक, जसं एरियाचं नाव नागसेन आहे, माहित आहे नागसेन कोण होते? मालूम है आपको नागसेन कोण थे? आपल्या औरंगाबादेत आम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं त्या मिलिंद कॉलेजच्या आवाराला, परिसराला हेतुपुरस्सर समाजाने प्रेरणा घ्यावी, आदर्श घ्यावा, यासाठी म्हणून आपल्या पित्याने त्या परिसराला नागसेन वन हे नाव दिलंय बघा. तर तुमच्याही कॉलनीला नागसेन नाव दिलंय. मला काही कल्पना नव्हती. भंतेजीने सांगितलं बा भुसावळमध्ये कार्यक्रम आहे आणि आपल्याला जायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे. तर आम्ही आलो आणि बुद्धविहार तर सुंदरच आहे, तो काही विषयच नाही. भगवंताचे रूपे फारच सुंदर आहेत आणि तुमची श्रद्धा पण फार चांगलीच आहे. असं नाव ठेवू शकत नाही आपण, नाही का. हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, पण नागसेन हे जे नामाभिधान तुमच्या कॉलनीला प्राप्त झालं ते नागसेन भंतेजी मोठे विद्वान होते. त्यांनी बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी राजा मिनॅंडर म्हणजे मिलिंद राजाबरोबर त्यांचा संवाद झाला होता. मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे आता. त्या मिलिंद प्रश्न नावाच्या ग्रंथामध्ये बघा, राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांचा बुद्ध तत्वज्ञाना संबंधामध्ये संदर्भामध्ये संवाद झालेला आहे. प्रश्न उत्तर विविध प्रकारचे प्रश्न राजा मिलिंदाने भंते नागसेन यांना विचारले आणि अत्यंत विद्वत्ता प्रचुरतेने भंते नागसेनांनी राजा मिलिंदाचं समाधान केलं आणि संवादाचा रिझल्ट म्हणून राजा मिलिंद बुद्ध धम्म आणि संघाला शरण आला. जगविख्यात झाला. त्याला त्याच्या ज्ञानाचा अहंकार होता. 18-19 विद्यांमध्ये तो पारंगत होता. भंतेंशी संवाद साधण्यापूर्वी, भंतेंना प्रश्न विचारण्याच्या पूर्वी भंतेंनी त्याला टर्म्स आणि कंडिशन्स ठेवल्या त्याच्या समोर. बुद्धांनी सांगितलं कोणाशीही धर्मचर्चा करू नका, धम्म तत्वज्ञानाच्या बाबतीत कोणाच्याही तोंडी लागू नका, कोणाच्याही नादी लागू नका. कोणाच्याही समोरची व्यक्ती पात्र असेल तरच त्या व्यक्तीबरोबर धम्माची चर्चा करा. तुम्हाला याचं विवेचन ऐकायचं असेल विस्ताराने की भगवान का म्हणाले असे, काखतलं काढले बाजारात मांडले असं धम्म सांगण्याच्या बाबतीत करू नका. हे म्हणजे माझ्या बोलण्याच्या भाषेतून सांगतोय. म्हण आहे अशी, म्हणजे माहीत आहे म्हणून काही सांगत राहायचं, त्यातलं खरं खोटं कमी जास्त खाच खळगे काहीच माहीत नाही, बस वाचले म्हणून ऐकले म्हणून सांगायचंय. तर धम्म अशा प्रकारे सांगू नका म्हणाले भगवान बुद्ध. कोणाशी धम्मचर्चा करावी कोणाशी करू नये हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती 39 एपिसोड आहेत, भाग आहेत महामंगल सुत्ताचे. मागच्या वर्षावासात आम्ही शिकवले बघा, तर ते तुम्ही ऐका, तुम्हाला लक्षात येईल. हे मी यासाठी म्हणून सांगतो की त्या मिलिंद राजामध्ये पात्रता निर्माण केली, त्याला उपसत पालन करायला लावलं, त्याला सांगितलं की धम्माची चर्चा कोणाशी करू शकतो मी. भगवंतानी त्याचे काय निकष लावले, कोणत्या अटी कोणत्या शर्ती सांगितल्या, त्या शर्तीमध्ये अटीमध्ये तुम्ही जर बसू शकत असाल तर या माझ्याकडे, आपण धम्माची चर्चा करूया. आणि चर्चा केली आणि केवळ ते अहंकारी होते सुरुवातीला, पण जसे जसे भंते बरोबर त्यांची चर्चा झाली तशी तशी त्यांच्या मनामध्ये बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती श्रद्धा निर्माण झाली. आणि सरते शेवटी ते भंतेला म्हणाले, भंते
ज्या प्रकारे एखादी व्यक्ती अंधारामध्ये चाचपडत राहावी आणि कोणीतरी येऊन असा उजेड दाखवावा, तिथे उजेड निर्माण करावा, प्रकाश निर्माण करावा, अगदी आपण माझ्या जीवनामध्ये, माझ्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये, माझ्या अहंकाराच्या संदर्भामध्ये आपण तसेच ठरलात. त्या उजेडा समान माझा जीवन तुम्ही उजेडात आणलाय, प्रकाशात आणलाय, त्याबद्दल म्हणते तुमच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, तुमचे ऋण आभार व्यक्त करतो, असे तो मिलिंद राजा म्हणाला. बघा, तर हे जे बोललो तर बापा तुमच्या कॉलनीचं नाव नागसेन ठेवलंय आणि मला त्या नागसेनांची आठवण झाली म्हणून मी हे बोललो. तर आता तुमच्याशी मी काही चर्चा करणार आहे धम्माची. तर बघा, मी आज आपणास सांगण्याचा प्रयत्न करेल. भंतेंनी आपणास शिकवलाय आतापर्यंत, पण मी कालही कोपरगावला होतो शिर्डीजवळ, तिथेही बोलताना आणि बऱ्याचदा आम्ही काही गोष्टी रिपीट करतो, कारण तुम्ही ऐकणारे नवीन असता. आता ह्याच्यावरून ऐकणारे जरी तेच असले तरी मात्र आम्ही प्रत्यक्ष जिथे जातो, जिथे थेट प्रवचन धम्मदेशना दिली जाते, तिथचा वर्ग मात्र सगळेच काही याला जॉईन झालेले नसतात आणि म्हणून मग काही गोष्टी रिपीट येतात. तर कालही बोलताना मी म्हणालो की ज्याप्रमाणे वर्णामध्ये, भाजीमध्ये पळी असते, चमच असते, भातवाडी असते, ती पूर्ण वेळ त्या भाजीमध्ये, वर्णामध्ये राहते, पण त्या भाजीची वर्णाची चव काही त्या पळीला, चमचाला कळत नाही, समजत नाही. तसेच काही लोक असतात, बुद्ध माहित असते, बुद्धं शरणं गच्छामी पण येते, धम्मं शरणं गच्छामी पण येते, संघं शरणं गच्छामी पण येते. बाबासाहेबांनी किती डिग्र्या घेतल्या हे पण माहिती आहे. 22 प्रतिज्ञा किती, 22 प्रतिज्ञा कोणती सिक्वेन्स नुसार, पहिली, दुसरी, तिसरी, हे पण माहिती आहे. बुद्ध विहाराचं तोंड कोणीकडे हे पण माहिती आहे. तिथं भंतीजी राहतात, कुठून तरी येऊन आपल्यावर उपकार करण्यासाठी आले बा, कारण धम्मदान करणारे उपकार करत असतात, हे पण तुम्हाला सांगतो. कारण सबदानं धम्मदानं जिनाती, सर्व दानांना जिंकणारं दान जर कोणतं असेल तर हे जे दिल्या जाते ना बुद्धाचं वचन, जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी, जीवनाला दुःखमुक्त करण्यासाठी, हे धम्माचं दान सर्वोत्तम दान आहे आणि ते दान भिक्खूंकडून दिले जाते. आणि म्हणून भिक्खू उपकारकांच्या लिस्टमध्ये भिक्खूच येतात. बुद्ध, धम्म आणि संघच उपकारांच्या लिस्टमध्ये येतो, उपकार करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये येतो. भंतेजी तेवढ्या लांबून आले, तुम्हाला शिकवलं भंतेजींनी, बघा नाही का, अव्याहतपणे शिकवलं वेगवेगळ्या प्रकारे. आणि म्हणून मी हे यासाठी म्हणतो आहे तुम्हाला की जरी कोणी शिकवत असेल, किती पुस्तक वाचले असतील, माहिती किती जरी असेल, पण त्याचा उपयोग जर आचरणामध्ये होत नसेल, आचरणात आणल्या जात नसेल, तर बुद्धाच्या ठिकाणीच महान शोभून दिसतात, धम्माच्या ठिकाणीच महान शोभून दिसतो, संघाच्याच ठिकाणी महान शोभून दिसतात. आणि आपले उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या ठिकाणी महान असे शोभून दिसतात. जर कधी आपण त्यांच्या तत्वज्ञानाचा, विचारांचा आचरणामध्ये त्यांना उतरवलं नाही तर काय उपयोग आहे का उपयोग? आणि म्हणून तुम्हाला मी आज सांगेल, बघा, बुद्धाच्या शिकवणुकीचे 4 वैशिष्ट्य कोणते? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बुद्धाच्या शिकवणुकीचे 4 वैशिष्ट्य आहेत. बुद्धाने जे काही शिकवलं का नाही 45 वर्ष, त्याचे 4 वैशिष्ट्य आहेत. बघा, तुम्ही ऐकले असतील पुन्हा, पण तरी पण मी तुम्हाला सांगेल. काही प्रश्न तुमच्या समोर मी उपस्थित करेल अगोदर, की या जगामध्ये भरपूर धर्मसंस्थापक आहेत, आपणास ठाऊक असेल. मुस्लिम धर्माचे धर्मसंस्थापक आहेत इथे, ख्रिश्चन धर्माचे धर्मसंस्थापक आहेत ना, शीख धर्माचे धर्मसंस्थापक आहेत, हिंदू धर्म ज्याला म्हणतात लोक त्याचेही धर्मसंस्थापक आहेत. पण या सगळ्यांपेक्षा बुद्ध निराळे का, बुद्ध वेगळे का, हा एक प्रश्न आहे. बघा, आपल्या लोकांसह इतरांच्यासाठी सुद्धा, की बुद्धांमध्ये वेगळे पण काय आहे या इतरांच्या तुलनेमध्ये. आपण टीका टिप्पणी करत नाही, परंतु चिकित्सेचा भाग आहे हा, अभ्यासाचा भाग आहे हा, बुद्धीला ताण देणारा भाग आहे हा, की बुद्ध इतरांपेक्षा वेगळे का, हा एक प्रश्न आहे ना.
बुद्ध इतरांपेक्षा वेगळे का? दुसरा प्रश्न आहे की भगवान बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व का नाकारले? आपल्या देशात सर्वात जास्त आकर्षण आणि सर्वात जास्त धार्मिकता, श्रद्धा आणि हे जे काही आता देशामध्ये खलबत चाललंय, मारामारी, भांडण, विद्रोह, नाही का, जे जे काही चाललंय बघा, सत्ता बदल, हा धर्माच्याच नावावर चाललेला आहे बघा. चाललंय का नाही? तुम्ही जर थोडेसे बुद्धिवादी असाल तर तुम्हाला लक्षात येईल गोष्ट. 2024 ची निवडणूक कुठल्या मुद्द्यांवरती घेतल्या जाईल आणि घेतल्या जाईल याबद्दल मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. धर्माच्याच आधाराने सत्ता पालट होत असते. इथे आपल्या देशामध्ये होते का नाही? बघा तुम्ही, लोकांना मृगजाळामध्ये गुंतविल्या जाते. हम ये करके देंगे, हम वो करके देंगे, हम ये बनाएंगे, वो बनाएंगे, तुम हमको वोट दो, हम करते रहेंगे. आणि एक माणूस मरायला टेकला, आता कोणी आमदारी येईना, खासदारी येईना, काहीच होईना. मी काल एका माझ्या हिंदू भावासोबत चर्चा करताना म्हणालो की बा ठीक आहे, हरकत नाही, तुम्हाला बाबासाहेबांचा तिरस्कार असेल, बाबासाहेब महार जाती जन्माला आले म्हणून फोटो बिटो लावत नाही, म्हणजे त्याच्याबद्दल वाद नाही, मला काही असं म्हणायचं नाही का लावत नाही, तर ते समजू शकतो. म्हटलं बा मी पण अभ्यासक आहे बुद्ध धम्माचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा. पण त्यांना मी म्हणालो मग बोलता बोलता की तुम्ही म्हणता की आम्हाला आरक्षण पाहिजे आहे, बिलकुल आम्ही पण तुमच्या मताचं समर्थन करतो, विरोध करण्याचं काही कारणच नाही आहे. तुम्हाला आरक्षण मिळत लख लाभ आहे ना. तसं तर आपल्या बाबासाहेबांनी तेव्हाच त्यांना म्हणाले होते की बा तुम्हाला पण देतो, कारण एससीच्या अगोदर ओबीसीला रिझर्वेशन दिलं बाबासाहेबांनी. बघा तुम्ही घटनेचा अभ्यास करून या लोकांनी बघा. मग मी त्या व्यक्तीला म्हणालो, मित्र आहे माझे, ते दुसऱ्या समाजाचे, ते हिंदू म्हणून घेतात त्यांचे, तर त्यांना मी म्हणालो की जर आरक्षण हवं आहे का नाही, आता आरक्षणासाठी कायदा निर्माण करायचा जो काही आहे, कायद्यात बदल जो काही करायचा आहे आरक्षणाच्या कायद्यामध्ये, तर त्याच्यासाठी असते सत्तेमध्ये आपलं अस्तित्व असावं लागते. सत्तेमध्ये म्हणजे आमदार, खासदार तुमचे असायला पाहिजे, मेंबर्स असायला पाहिजे, तुमचे मेंबर ऑफ पार्लमेंट्स तुमचे असायला पाहिजे ना. तर जर तुम्ही आता उजळणी केली तर जे स्वतःला हिंदू म्हणून घेणारे आहेत, संसदेत कितीतरी लोक आहेत का नाही, प्रत्येक शहरातले आमदार तुम्ही जर पाहिले, आपण टीका टिप्पणी करत नाही, पण वास्तविकता कशी आहे बघा, बहुसंख्य आमदार, खासदार हे हिंदू म्हणून घेणारे आहेत. जर आरक्षण पाहिजे आहे तर मी म्हणतो या लोकांनी राजीनामा द्यावा, नाही का. कारण आपल्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं आणि हिंदू कोड बिल होतं हिंदू म्हणून घेणाऱ्या स्त्रियांच्यासाठी. महार, मांग, चांभार, तेली, माळी, साळी, कोळींच्या स्त्रियांसाठी नव्हतं, तर ब्राह्मणांसह जे स्वतःला मराठा हिंदू म्हणतील त्या सगळ्यांच्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी होतं हिंदू कोड बिल. त्यांना वारसा हक्क, काय काय, चूल आणि मूल याच्यातून सुटका करावी, वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही जर वाचलं हिंदू कोड बिल तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब किती करुणाहृदय होते, की ज्याच्याशी समाजाचा त्यांचा दूरदूरपर्यंत तसं पाहिलं तर संबंध नव्हता, पण तरी सुद्धा आपल्या देशातल्या माझ्या माता भगिनींना जर सर्वाधिकार प्राप्त होत नसतील आणि मी त्यांच्या हितासाठी मांडलेलं, लिहिलेलं, तयार केलेलं हिंदू कोड बिल जर पास केल्या जात नसेल तर माझ्या मंत्रिपदाचा काय उपयोग. मी त्या मंत्रिपदाचाच राजीनामा देतो. म्हणून या जगातलं एकमेव उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी संबंध नसताना तसं पाहिलं तर हिंदू कोड बिल मान्य केलं नाही, मांडलं म्हणून ते पास झालं नाही, म्हणून आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात पदाचा राजीनामा दिला. बघा, त्यांना बोललो मी, ह्याच्याबद्दल माहिती आहे का? नाही गडे, ह्याच्याबद्दल तर माहित नाही म्हणे. त्यांना काय ढेकळं माहिती आहे मग तुम्हाला? काय माहिती आहे मग तुम्हाला? बघा ना तुम्ही, विषय असा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल, तर ही टीकात्मक बोलत नाही आम्ही, जे बोलतो आहे ते त्याला वस्तुस्थितीला धरून आहे. म्हणून दुसरा प्रश्न मी तुम्हाला, या लोकांना सगळ्यांना सांगतो, आपल्या चॅनलवरून सगळ्या समाजाचे लोक प्रवचन ऐकतात. दुसरा प्रश्न आहे, जर बुद्धिवादी तुम्ही असाल तर, बुद्धीला ताण देणाऱ्यांपैकी असाल तर, किंवा आपल्या शिक्षणाचा उपयोग करणाऱ्यांपैकी असाल तर, खरोखर ज्ञानी असाल तर, हा प्रश्न आहे की भगवान बुद्धांनी ईश्वरवादाचे खंडन का केले किंवा ईश्वराचे अस्तित्व का अमान्य केले. हा प्रश्न आहे का नाही? याचं उत्तर आहे काय आहे लोकांकडे? का भगवंताने अस्तित्व का मान्य केलं नाही ईश्वराचं, हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे, म्हणजे मी बोलणार आहे याला धरूनच आहे म्हणून बोलणार आहे, नाही तर तुम्ही म्हणाल बापा परीक्षाच घेता, आम्ही 5-7 जणच विहारात येतो, जण नाही जणी,
जन लय दूर राहतात. ते आपल्या गावचे जातीचे नसतात. जन तिकडेच राहतात. 14 एप्रिलला येतात जन. जनी इकडे येतात. बिचाऱ्या मावल्या माझ्या माता भगिनी त्या फार श्रद्धावान धार्मिक असतात. पुरुषांच्या तुलनेमध्ये काही अपवाद वगळला तर बापा, नाही तर तुम्हाला वाटायचं कुठून आले बनतेजी, जाहीरपणे आम्हाला नाव ठेवू लागले. नाव ठेवण्याचा विषय नाही, संख्या तुम्ही पाहत फक्त. लग्नात जा, यांनाच जणू काय आरक्षण आहे. वाढदिवसात जा, जणू काय यांनाच बोलवलंय. कोणत्याही कार्यक्रमात पहा, जणू काय यांनाच बोलवलंय. आणि विशेषतः अशी की धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा देखील पहा, महिलांची, माझ्या माता भगिनींची संख्या जास्त असते. मोठं मन असते त्यांचं. ते विनम्रता. बाबासाहेब म्हणून तर म्हणाले की ज्या घरातली स्त्री सुज्ञ असेल, सुशिक्षित असेल, फक्त शिक्षित नाही बरं, शिक्षित वेगळं, हे पण सांगतो बोलता बोलता आलं म्हणून. शिक्षित वेगळं आणि सुशिक्षित वेगळं. सुशिक्षित म्हणतो का नाही आपण, शिक्षित वेगळा शब्द आहे, सुशिक्षित वेगळा शब्द आहे. ज्याला व्यवहारामध्ये ज्ञान कसं वापरायचंय हे ज्याला समजते, ज्याला जिला जे आपल्याला ज्ञान अवगत आहे का नाही शिक्षणातून घेतलेलं, ते व्यवहारात लोकहितार्थ, लोकांच्या सुखार्थ आपल्याकडे असलेलं ज्ञान कसं वापरायचं आहे, काय खायचंय काय नाही खायचंय, कुठं जायचंय कुठं नाही जायचंय, तिकडं जायचंय की इकडे यायचंय. समजतं ना तुम्हाला. तुमच्याकडे काय आहे माहित नाही. खानदेशात आम्ही काय जास्त आलो नाही बापा. इकडे काय काय असेल काय सांगा, म्हणून तर तुमची संख्या कमी आहे. तुमच्या कॉलनीचं नाव तर नागसेन आहे. लय शहरात पाहिलं मी कोणते कोणते आपलेच नगर आणि विहार ओस पडले हो. माझ्या तला भीम मीच केला उना, दोष देऊ कुणा. भीमाला उन कोण केलं? आपणच केलं. यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? सोयरिकीच्या वेळेस जय भीम जय भीम या बसा. पान देऊ का? पान खाता का तुम्ही? संध्याकाळी काही घेता का तुम्ही म्हणते. हळदीचा कार्यक्रम जोरात डीजे लावून तुमच्याकडे होते काय? हा बापा, होत कसं नाही. त्याच्यात लय पुढं नाचण्यात कुदण्यात नको नको ते कुंकून काय 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 मळवट भरण्यात ओटी भरण्यात बापा लय पुढं. तिथं कोण हात धरू शकते? तिथं कोणी हात धरू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल तिसरा प्रश्न आहे की भगवान बुद्धांनी दैववादाचं, ज्याला नशीब म्हणतो, दैववादाचं कर्मकांडाचं खंडन का केलं? दैववाद समजते ना तुम्हाला? माझ्या नशिबातच असेल म्हणतात ते, आणि माझ्या नशिबातच होतं आणि त्यांच्या नशिबातच. काय तर ढेकळाचं नशीब आहे तुमचं, कुठं नशीब आहे? भगवान बुद्ध म्हणाले सारं काही आपल्या कर्मावर अवलंबून आहे. कर्म सिद्धांत शिकवला. भगवंताला का स्वीकारते जग माहिती आहे तुम्हाला? थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान सारखे राष्ट्र बुद्धालाच का स्वीकारतात माहिती आहे? कारण बुद्ध सुपर सायंटिस्ट आहेत. बुद्ध कोण आहेत? सुपर सायंटिस्ट. त्या भगवान बुद्धांनी दुःखाचं कारण, दुःखावर उपाय सांगितला. आणि म्हणून भगवान बुद्ध बघा जे आहेत त्यांनी ईश्वरवादाचं खंडन केलं, दैववादाचं खंडन केलं. हे कोणी ओळखीलंय बी? याला पाहून लोक पाहतात. सांगा माझं भविष्य काय? हे सांगता येतं. त्याचं एक विद्या आहे, त्याची एक मी सांगू शकतो तुम्हाला. बापा माझ्याकडे हात दाखवू नका. सांगतो तुम्हाला की याची विद्या आहे. चेहऱ्याकडे पाहिलं की सांगता येते काही, हाताला पाहिलं की सांगता येते आपल्याबद्दल काही. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे पाहिलं म्हणजे त्याच्यामुळेच आपलं भविष्य ठरते. भविष्य ठरविण्यासाठी आपले कर्म आपल्याला सुधारावे लागतात. कोणता विद्यार्थी गेला भविष्यवाल्याकडे आणि हात दाखवतो, तुला 100 रुपये देतो, मला पास करून दे बरं MPSC मध्ये, मी काय पुस्तक हातात घेत नाही. होते का पास? जाय बरं कोणाकडे भविष्य पाहिला तू, दे बरं कोणाला कोंबडी बकरी काय देता तुम्ही ते लयच बापा विश्वास. होते का असं ऑटोमॅटिकली? काही होईल का? काही होत नाही इथं. मी तर म्हणतो जे अंधश्रद्धावाले आहेत त्यांचा वरचा मजला रिकामा राहते म्हणून ते करतात.
तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले बापा, तुमच्यासारखं तर कोणी नाही. आणि म्हणून तिसरा प्रश्न हा होता की भगवान बुद्धांनी दैववादाचं खंडन का केलं. या देशातल्या बौद्धेतर लोकांनी खरं तर या प्रश्नांवर चिकित्सा करायला पाहिजे. जे कोणी चिकित्सा करतील ते बुद्धाला शरण आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगा, याच देशात 67 वर्षांपूर्वी बोधिसत्व असलेल्या, उच्च विद्या विभूषित असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी चिकित्सक पद्धतीने, तौलनिक पद्धतीने या देशातल्या सगळ्या प्रमुख धर्मग्रंथांचा अभ्यास केला. आणि आता गेलेल्या विजयादशमीला त्यांनी बुद्धाचाच धम्म स्वीकारला, अभ्यास केला. बाबासाहेबांनी बुद्धिवादी होते, शीलवान होते, धर्मवान होते, श्रद्धावान होते, करुणावान होते. बाबासाहेब आपले, ज्यांच्याकडे असे सद्गुण असतात तेच बुद्धाला स्वीकारू शकतात. आणि जे बुद्धाला स्वीकारू शकतात त्यांच्या सद्गुणांमध्ये वृद्धी होते. आणि त्यांच्यापैकी आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे. बघ, तर बुद्धांनी या गोष्टींचं खंडन का केलं याचे तुम्हाला मी कारण सांगेल थोडक्यामध्ये, की बुद्धांनी का ईश्वराचं खंडन केलं, ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं नाही. बुद्धांनी दैववादाला का मानलं नाही, का त्याला अमान्य केलं, दैव नाही आहे असे बुद्ध का म्हणाले, किंवा इतर धर्म संस्थापकांपेक्षा बुद्ध का वेगळे निराळे, ह्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला बोलेल. मी प्रारंभी जे म्हणालो ना तुम्हाला, की बुद्धाच्या शिकवणीचे 4 वैशिष्ट्य कोणते, बुद्धाच्या शिकवणीचे 4 वैशिष्ट्य कोणते. आता ज्यांच्याबद्दल मी हे बोललो ना, तुम्ही जर पाहिलं तर तिकडे मोक्ष प्राप्तीसाठी मला माना, माझी पूजा करा, मला अगरबत्ती लावा, माझा भंडारा लावा, कार्यक्रम चालते ना तसे. टीका करत नाही बापा आपण, हे आहे टीकाचा काय विषय आहे त्याच्यामध्ये, आपण काय टीका करत नाही, ऍक्शन करत नाही, पण आहे का नाही. भगवंता म्हणाले माझं तसं नाही आहे. जे धम्माला पाहतील ते मला पाहतील, जे मला पाहतील ते धम्माला पाहतील. पाहतील म्हणजे या डोळ्यानं नाही, आपल्या प्रज्ञेच्या डोळ्याने, प्रज्ञाचक्षुने जे माझ्या धम्माकडे पाहतील, म्हणजे प्रज्ञाचक्षुनं जे पंचशिलाचं पालन करतील, प्रज्ञाचक्षु जागा ठेवून उघडा ठेवून जे उपोषित शिलाचं पालन करतील, प्रज्ञाचक्षु जागा ठेवून जे आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे अवलंब करतील, प्रज्ञाचक्षु उघडा ठेवून जे 10 पारमितांचे पालन करतील, असे जे कोणी लोक आहेत ते माझ्या जवळचे असतील, म्हणजे मला पाहणाऱ्यांपैकी असतील, त्यांना लाभच लाभ होईल. आणि त्यामुळे बघा, इतरांच्या तुलनेमध्ये बुद्ध कसे वेगळे हे सांगत असताना मी तुम्हाला सांगेल की भगवान बुद्धांनी आता या घडीला कालही या देशातल्या जगातल्या भरपूर लोकांचा जे काही भलत्याच ठिकाणी विश्वास आहे का नाही, जो करील तो तोच करेल, तो पाहून घेईल, आणि ते वरती आहे खाली आहे, कुठं काय काय आहे. बुद्ध म्हणाले खालीन वरण इकडं तिकडं काहीच नाही, सगळं इकडंच आहे. कुठं आहे, जे काही आहे ते इकडेच आहे. जे काही आहे ते इकडं म्हणजे बापा इथं आपलं हृदय आहे, मन आहे, माइंड आहे, ब्रेन आहे, ते 3.5 हाताच्या कायमध्येच आहे. बाहेर आहे का कुठं, बाहेर काहीच नाही. हो, बाहेर काय आहे, बाहेर काही नाही. भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं, बहिर्मुखी बनायचं नाही आहे तुम्हाला, अंतर्मुखी बनायचं आहे. बहिर्मुखी बनणाऱ्यांना काही प्राप्त होत नाही, अंतर्मुखी जे कोणी बनतील त्यांना मात्र शांती प्राप्त होईल, त्यांना सुख प्राप्त होईल, त्यांना श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत बनता येईल. आणि त्याचा मार्ग भगवंताने शिकवला. आणि म्हणून 4 वैशिष्ट्ये कोणते, तर भगवंताने पहिलं वैशिष्ट्य शिकवलं त्यांच्या शिकवणुकीमध्ये, ते म्हणजे बुद्ध म्हणाले सर्व स्वभाव धर्मांचं केंद्रबिंदू मन आहे मानवाचं. पहिलं वैशिष्ट्य आहे बुद्धाच्या शिकवणुकीचं. बुद्धांनी काय शिकवलं या संपूर्ण आयुष्यामध्ये सगळ्या लोकांना शिकवत असताना बुद्ध म्हणाले बाह्य जगतामध्ये काही नाही आहे. ज्या सुखाची अपेक्षा आहे तुम्हाला, ज्या शांतीची अपेक्षा आहे तुम्हाला, ज्या समाधानाची अपेक्षा आहे तुम्हाला, तर सुख, शांती, समाधान बाह्य जगतात मिळणार नाही. तुम्ही किती हात जोडत राहिलात, तुम्ही किती काय काय तुपाचा दिवा जाळत राहिलात, तुम्ही किती अनवाणी पायाने फिरत राहिलात, किंवा अजून काय काय करत राहिलात,
त्याचा आणि सुख शांती समाधानाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. संबंध आहे तो आपल्या मनाचा. कशाचा? आपल्या मनाचा. म्हणून बघा भगवंताने धम्मपदामध्ये पहिलीच गाथा सांगितली बघा, उलट आणि सुलट. तुम्ही माझ्याकडून नेहमी ऐकली असेल बघा. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कं वहतो पदं मनोपुबंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततो नं सुख मनवेती छायाव अनपायिनी. संपूर्ण धम्माचा सार, संपूर्ण धम्माचा अर्थ आणि संपूर्ण मानवी स्वभावाचं मुख्य जर कोण आहे तर भगवान म्हणाले आपलं स्वतःचं मन आहे. मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते व कार्य करते तेव्हा दुःख त्या व्यक्तीच्या पायांचा पाठलाग तसेच दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसेच करते ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाके करत असतात. ही दुःखाची भूमिका मांडली. ह्याच्या उलट दुसऱ्या गाथेत लगेच सुखाची भूमिका मांडताना भगवान म्हणाले काय तर मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती निर्मळ मनाने बोलते अथवा निर्मळ मनाने कार्य करते, कर्म करते तेव्हा सुख त्या व्यक्तीसोबत तसेच राहते जशी कधीही न सोडणारी सावली आपल्या सोबत असते. दुःखाची आणि सुखाची व्याख्या या दोनच गाथेत केली भगवंताने. म्हणून भगवंताने सांगितलं पहिलं वैशिष्ट्य भगवंताच्या आपल्या शिकवणुकीचं कोणतं आहे तर भगवान बुद्ध म्हणाले सर्व स्वभाव धर्माचं केंद्रबिंदू मानवी मन आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जाहीरपणे स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवून धम्माचं महत्व विषेद करणारे या जगातील एकमेव असे धर्मसंस्थापक जर कोण असतील तर ते म्हणजे फक्त भगवान बुद्ध आहेत. बाकीच्या धर्मसंस्थापकांनी सांगितलं मला पूजा, माझी पूजा करा, मला हात जोडा, मला नमस्कार करा, अगरबत्ती लावा, काय फुलं वाहा, अजून काय कोंबडं द्या, बकरं द्या, द्या 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 द्या, दिलं तर काही देतो, दिलं तर काही देतो. आता हे भ्रष्टाचार केल्यासारखा गोष्ट आहे का नाही? लाच लुचपत आहे का नाही? इथे तुम्ही मला दिलं नारळ तर मी तुम्हाला पावतो. अरे बापा भलतच झालं हे. आता दुकानदारात आणि त्याच्यात काय फरक आहे? मग आपण टीका करत नाही पण बुद्धीला थोडा ताण दिला तर लक्षात येईल ना गोष्ट. बघा ना तुम्ही, म्हणजे काय दिलं तर पावती, नाही तर दिलं तर पावत नाही. अरे बापा हे कोणतंच काय आहे? दिलं तर पावती, नाही दिलं ती पावती. भगवान बुद्धाला ही जी पूजा करतो याचा अर्थ असा नका समजू बरं का की फुलं वाहू नये, मेणबत्ती लावू नये, अगरबत्ती लावू नये. आपण काय भगवान बुद्ध मूर्तीतून आशीर्वाद देतील म्हणून ते लावत नाही. त्याचा अर्थ आहे वेगवेगळ्या प्रकारचा. तुम्ही आपल्या चॅनलवर जर पाहिलं ऐकलं तर तुम्हाला त्याचा अर्थबोध होईल की मेणबत्ती का लावतो, फुलं का वाहतो आणि अगरबत्ती का लावतो. ते विषयांतर होऊ नये किंवा वेळ जास्त होऊ नये म्हणून मी त्याच्यावरती बोलत नाही. पण याचा अर्थ असा नाही की वंदना करू नये, याचा अर्थ असा नाही की वंदन करू नये, याचा अर्थ असा नाही की विहारात येऊ नये, याचा अर्थ असा नाही की फुलं मेणबत्ती अगरबत्तीने पूजा करून. बिलकुल केली पाहिजे. ती श्रद्धा प्रकट करत असतो आपण आणि आपण केली पाहिजे. आपली बुद्धावर श्रद्धा असली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की सर्व स्वभाव धर्माचा केंद्रबिंदू कोण आहे म्हणाले भगवान बुद्ध? मानवी मन आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. कारण मानसिक, शारीरिक आणि वाचिक कर्म जे कोणते करतो आपण त्याचा करता करविता कोण आहे? मन आहे. बघा तुम्ही तोंडाला म्हटलं बंद ठेव रे, बंद ठेवते. तोंडाला म्हटलं उघड, उघडते. आपोआप थोडी उघडते ते. आता तुम्ही घरीच बसले होते समजा, आता हे कोणाला आवाज गेला असेल,
हा सुरू झालं हो, चला बापा आता जाऊ, थोड्या वेळाने भोजनाचा कार्यक्रम सुरू होते, चला सांगतो तसं, तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले, तुम्ही का आले होते अगोदरच. पण असं होते का नाही, अर काहीतरी चाललंय हो, ऐकू येऊ लागलं, कोणीतरी भंतेजी बोलवली वाटते, आले भंतेजी सुरू, तर ही संख्या वाढली आता बघा तुम्ही. तर शरीराचं रिमोट कंट्रोल नाही का, वाणीचं रिमोट कंट्रोल कुठे आहे, मनात. तुम्हाला मनाने सांगितलं भूक जरी लागली, समजा नाही नाही प्रवचन महत्वाचं आहे, भाकर काय कधी खायला भेटते, आपल्या मनानं स्वतःच्या जर सांगितलं की नाही नाही बसायचं हो, भाकरीचा काही विषय नाही, भाकरी खाण्यात जिंदगी गेली, खाता खाताच बटणं दबू लागले हो, कोणत्याच कामाला येईना, घरी नाही, दारी नाही, कुठंच नाही, विहाराच्या कामाला नाही, समाजाच्या कामाला आहे, घरचं तर कोणीच विचारणा, कवडीची किंमत नाही, बस जिवंत आहोत म्हणून जगणं चाललंय काही काही लोकांचं. चाललंय का नाही असं काही काही लोकांचं, बिलकुल हो. ठीक आहे बापा, आता काय करा म्हणतात, बसलो इथं येऊन, टेकले बसायला कुठेतरी. आणि जीवनाचं असंच आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं, म्हणून करता करविता सुख करता दुःख हरता जर कोण आहे आपल्या जीवनाचा, तर आपलं स्वतःचं मन आहे. जोपर्यंत आपलं मन म्हणेल की बसा, बसून राहतो आपण. जोपर्यंत आपलं मन म्हणेल अरे शांत बसा, आपलं मन म्हणेल काय चाललंय डिगलं बोलत, हे मनच करता करविता आहे. मन मुख्य आहे म्हणाले भगवान बुद्ध, मन मुख्य आहे. ज्ञानार्जन करायचं की नाही करायचं मन ठरवत. शरीर जरी इथं बसलेलं आहे, पण मन जर भटकू लागलं इकडं तिकडं, तर शरीर बसलं इथं, शरीर थोडी ज्ञानार्जन करते, मन ज्ञानार्जन करते. आणि म्हणून मन ध्यानावर पाहिजे म्हणतात लोक. तुम्ही ऐकता प्रवचनात आपल्या सांगत असतो आपण ध्यानावर असावं, माणसा ध्यानावर असलं पाहिजे, कोणत्याही बाबतीत ध्यानावर असावं, ध्यानावर असतं. म्हणून पहिलं वैशिष्ट्य समजलं ना तुम्हाला कोणतं, की सर्व स्वभाव धर्माचा केंद्रबिंदू मन आहे. दुसरं सांगताना भगवंतानं सांगितलं वैशिष्ट्य भगवंताच्या शिकवणुकीचं, बऱ्या वाईटाच्या परिणामाचं उगमस्थान मानवी मनच आहे म्हणाले भगवान. दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे, बऱ्या वाईटाच्या परिणामाचे उगमस्थान मनच आहे. असं जर कोणी म्हणत असेल की आमच्या जीवनात असं झालं हो, शनी मागे लागली, ते तुमचं अज्ञान आहे. ते वरचा दरवाजा तुमचा बंद आहे, त्याला आपण कोण काय करावं. काही म्हणतात ना लोक, नशीब बरोबर नाही हो, काय करावं, हे केलं ते तसंच झालं, ते केलं असंच झालं, इकडं गेलो तसंच झालं, तिकडं गेलो तसंच झालं, आणि होईच ना जाय, काय जे काय असेल ते म्हणतात लोक. बघा नशिबावर दोष लय ताण द्यायचा, आपण कसंही वागायचं हो, एकदम निष्क्रिय आपण, ज्ञान नाही, काहीच नाही, आचरण नाही, शुद्ध काहीच नाही, काय वाचा मन निर्मळ नाही, आणि काही दुःख आलं, नशीबच बरोबर नाही हो माझं. कायचं नशीब बरोबर नाही तुमचं, नशीब लय चांगलं राहते. कोण म्हणते नशीब चांगलं नसते. अहो या जगामध्ये आपल्या बाबासाहेबाची आई लहानपणीच वारली. आता भंतेजीने भगवंताबद्दल तुम्हाला सुंदर असं प्रवचन दिलं की नाही, त्या भगवान बुद्धाची आई 7व्या दिवशी मृत्युमुखी पडली की नाही. तर लोक काय म्हणतात, मा नशिबातच नव्हतं आईचं प्रेम, आणि मायबाप नसले लेकर काय नशीबच नाही. कोण म्हणते तुमच्या म्हणण्याचा अर्थ खरा आहे. मग आई नसलेले बाबासाहेब या देशाचे घटनाकार झाले, आणि लाखो करोडो लोकांचं भलं केलं त्याने. आई 7 दिवसात मरण पावलेले सिद्धार्थ गौतम बोधिसत्व स्वतःच्या मेहनतीनं, कष्टानं, पुण्यकर्मावरती विश्वास ठेवून, श्रद्धेवरती विश्वास ठेवून सम्यक संबुद्ध बनले. या जगाला तारणारा धम्म त्यांनी दिला ना. नशीब बिशीब काय नाही इथं तुम्हाला सांग. कशाचं नशीब आलं, कोण म्हणते, कुठं लिहिलं नशीब, दगडावर लिहिलं म्हणते नशीब. कुठं आहेत दगड, ते तुमचे दगड कुठं ठेवले, ज्यांचा लयच विश्वास आहे नशिबावर, कुठं ठेवलाय दगड, लिहून ठेवले म्हणतात. कोण कुठं लिहू, पेनच कुठे आहे त्यांचा, वही कुठे आहे त्यांची, फळा कुठे आहे त्यांचा, ते तर सांगा बापा. आहे का कुणाला काय, मग काय हवेतच गोळ्या, फळा पाया, आणि धरा काय काय धरायचं ते हवेतच सगळे गणित हो लोकांचे. काही काही टीका टिप्पणी करत नाही आपण, पण सांगतो लोकांचे. बघा काही काही लोक खरंच असे, दैवावर भरोसा, नशिबावर भरोसा. बाबासाहेब म्हणाले आपल्या मनगटावरती भरोसा ठेवा, आत्मविश्वास ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा. या जगात नामुमकिन असं काहीच नाही.
वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं का नाही? गाण्यातून ऐकलं असेल, चित्रपटातून ऐकलं असेल ना तुम्ही, पुन्हा पुन्हा वर्गाच्या बाहेर बसावं लागलं का नाही? त्या फळ्याच्या पाठीमागे टिफिन डब्बे होते पोरांचे, त्याच्यावर सावली पडू नये, बाटू नये म्हणून तिथपर्यंत येऊ दिलं नाही की नाही? बाट झाला, विंटाळ झाला का नाही? त्या मुंबईमध्ये राहत असताना, त्या डबक चाळीमध्ये परळला राहत असताना, आजही तो हायवे रोड आहे, त्या रोडवरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागला का नाही? कुठल्याही सुविधा नव्हत्या. खरं तर विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून, आदर्श शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून, आचार्य म्हणून कोणाकडे पाहायचं असेल ते बाबासाहेब आंबेडकर आहे. कोणत्याच सुविधा नव्हत्या तरी टॉपचे बाबासाहेब. सिम्बॉल ऑफ नॉलेज, तुमच्या विहारात फोटो लावला की त्याच्यावर लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकले, तिथे पण टॉपचे ठरले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, तिथे पण टॉपचे शिकले. आता पुतळा उभारला बाबासाहेबांचा अमेरिकेत. या देशात जरी त्यांना विरोध होते, या देशामध्ये त्यांना छळल्या जाते, या देशामध्ये जरी त्यांना इग्नोर केल्या जाते, पण विद्वत्ता झाकल्या जात नाही, गुणवत्ता झाकल्या जात नाही म्हणाले भगवान बुद्ध. आणि बाबासाहेबांची विद्वत्ता कशी झाकल्या जाईल हो? या देशातल्या व्यवस्थेला जरी समजत नसेल, या देशातली व्यवस्था जरी नाकारत असेल, पण बाबासाहेबांच्या नावाचा डंका, त्यांच्या विद्वत्तेचा, गुणवत्तेचा डंका वाजलेला आहे. आणि तो डंका काही थांबणार नाही. भारतातले काही लोक, अभागी लोक त्याला म्हणू शकतो आपण, शब्दप्रयोग दुसरा शब्द नाही म्हणून, जरी बाबासाहेबांना नाकारत असले तरी जगातले मात्र लोक बाबासाहेबांना स्वीकारत आहेत. आणि आपल्या देशातले काही काही जर सोडले तर. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, बऱ्या वाईटाच्या परिणामाचे उगमस्थान कोण आहे? आपलं मनच आहे. म्हणून दैव नशीब वगैरे इथे काही नाही. म्हणून काय म्हटलं भगवंताने? दैव नशीब नसल्यामुळे मनोपभंगमाधमा तुम्हाला सांगितलं ना, की आपण आपल्या कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे. पंच इंद्रिय जे काही आपले असतात, ते पंच इंद्रिय, त्याचा करता करविता कोण असते? काय पाहायचं काय नाही पाहायचं कोण ठरवते? मन की डोळे? मन. काय ऐकायचं काय नाही ऐकायचं कोण ठरवते? ऐकते कोण? कान. ठरवते कोण? काय खायचं, किती खायचं, कधी खायचं, कसं खायचं हे कोण ठरवते? खाते कोण? खरं की खोट आहे का नाही? आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो मी, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, की बऱ्या वाईटाच्या परिणामाचं उगमस्थान मानवी मनच आहे. तिसरं सांगेल तुम्हाला, भगवंताने काय नाही करायला सांगितलं? पाप कर्म नाही करायला सांगितलं. तुम्ही गाथा म्हणत असाल विहारामध्ये रोज आणि रोज, सब पापस अकरणं कुशल उपसंपदा, है ना? सब पापस अकरणं, काय शब्द आहे? सब पापस, सब म्हणजे सर्व प्रकारचे किंवा सर्व, पापस म्हणजे पाप, अकरणं, करणं आणि अकरणं. करणं म्हणजे करणे, अकरणं म्हणजे न करणे. बुद्धाने काय नाही करायला शिकवलं अगोदर? पाप कर्म करू नका म्हणून सांगितलं. मग पाप कर्म करू नका म्हणून सांगितलं, आणि करायला काय सांगितलं? मग कुशल उपसंपदा, कुशल कर्म संपादित करायला सांगितलं. कुशल कर्माचा संग्रह करा म्हणाले भगवान बुद्ध. कुशल कर्म करा म्हणाले. समजते ना तुम्हाला? समजू लागले की नाही? हा बापा लय हुशार तुम्ही. तर भगवंताचं तिसरं वैशिष्ट्य होतं पाप कृत्य करू नये, हे वैशिष्ट्य होतं. इतर ठिकाणी तसं शिकवल्या जात नाही बघा. तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये पहा, टिकाटिपणी करत नाही आपण, पण पंचशील फक्त बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आहे, बाकी कुठंच नाही. हिंसा करू नका बुद्धाने शिकवलं आणि महावीराने शिकवलं. बाकी लोक म्हणतात बळी द्या, बळी द्या, माझ्या नावानं कापान खा तुम्हीच, पण बळी द्या. चालते की नाही? सगळीकडे बळी द्या म्हणतात. कोणी लेकराचा बळी, काल परवा फेसबुकवर सोशल मीडियावर बातमी होती, पहिलं पोरग झालं आणि चालतं लेकरू हो बाळासारखं आपल्या, आता चालायला लागले बाळ. बापाने एकीकडून हात पकडला आणि मायने एकीकडून हात पकडला त्याचा, आणि कापण्यासाठी त्याला घेऊन चाललेले. लेकराचा बळी. बाबासाहेबांचे उपकार
त्या नरकातून मुक्त केलं आपल्याला. कृतज्ञता मानली पाहिजे त्या बाबासाहेबांची. करतात लोक आज, करतात का नाही? करतात लोक आज. आणि म्हणून भगवंताने सांगितलं पाप कर्मापासून विरत राहणे. फक्त बुद्धानेच शिकवलं पाप कर्म करू नये, हिंसा करू नये, चोरी करू नये, व्याभिचार करू नये, खोटं बोलू नये, निंदा करू नये, व्यर्थ बडबड करू नये, शिवीगाळीची भाषा वापरू नये, दारू गांजा बिडी तंबाखू खाऊ पिऊ नये. हे बुद्धानीच शिकवलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण टीका टिप्पणी करत नाही दुसऱ्यावर, पण दुसरं कोणीच शिकवलं नाही. शिकवलं काय? बघा तुम्ही शिकवलंय का? नाही शिकवलं. सगळं माफ आहे म्हणतात, हात जोडले की माफ. सगळं काही करा, हात जोडा, माफ. काय शिकवण आहे बघा. तुम्हाला सांग कसं कोण माफ करेल? हो करेल का माफ? तुम्हाला वाटते माफ करेल म्हणून? तुम्हाला एक तोंडात मार द्यावर कोण आपल्या अशी म्हणतो का आपण? हा वा वा, काही हरकत नाही. हो हा, इकडून एक मारा बरं म्हणतो का? अहो, एक चापड थाबड मारल्यावर जर कोणी माफ करू शकत नाही, शिवी दिल्यावर रागानं बोलल्यावर जर कोणी माफ करू शकत नाही, तर बळी दिल्यावर कोण म्हणेल वा काही हरकत नाही, कापा. हा तुमचं मंगल हो, तुमच्या लेकरासाठी कापू लागले, हा तुमच्या लेकराचं मंगल हो. म्हणेल का बकरा कोंबडा? मी तर म्हणतो बापा, माफीचा आणि आशीर्वादाचा तर विषय लय दूरचा. ते तर म्हणत असेल माझा जसा जीव घेतला जातो तसा तुमच्या लेकरा बाळाचा जीव जाऊ, माझा जसा जीव घेतला जातो तसा तुमच्या लेकरा बाळाचा जीव. अहो बिलकुल होत असेल. भावना प्रत्येकाला असतात. बैल रडतात, बकरे रडतात. बघा तुम्ही अश्रू पाहिले की ना तुम्ही? घोडा रडतो. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी, प्रत्येकाला प्रेम, प्रत्येकाला स्वतःवर प्रेम आहे, प्रत्येकाला आहे का नाही? आणि म्हणून भगवंताने सांगितलं की पाप कर्म करू नका. हे तिसरं वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य सांगताना भगवंताने सांगितलं, शेवटचं वैशिष्ट्य, धर्म ग्रंथामध्ये नसून, धम्म ग्रंथामध्ये नसून तो धम्माच्या तत्वाचं पालन करण्यामध्ये आहे. न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवानं धम्मं कायेन पसती. म्हणता तुम्ही न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वानं धम्मं कायेन पसती. पसती मीन्स पाहणे. आणि पाहणे म्हणजे असं डोळ्यानं नाही, तर मी आता मगाशी जे म्हणालो ना, प्रज्ञेच्या चक्षुने, प्रज्ञाचक्षुने आपल्याला स्वतःला पाहणे. माझ्यामध्ये काही अकुशल कर्म आहे, माझ्यामध्ये काही चित्त, माझं मन, माझं मलिन झालंय, घाण झालंय, त्याला पाहणे. हे भगवंताने शिकवलं ना. आपल्याला स्वतःला पाहायला कोणी जर शिकवलं तर ते कोणी शिकवलं? बुद्धाने शिकवलं. म्हणून धम्म हा ग्रंथापुरता मर्यादित नसावा. धम्मग्रंथ वाचावे, ज्ञानासाठी महत्वाचा आहे. धम्मग्रंथांचं वाचन झालं पाहिजे बिलकुल, परंतु याचा अर्थ असा नाही की नुसतेच मुखोद्गत असायला पाहिजे, पाठच असायला पाहिजे, असं नाही. तर आचरण महत्वाचं आहे. मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो, आचरण खूप महत्वाचं आहे. वाचन सोपं आहे, वाचन लय सोपं आहे. किमान आपल्या, मी पुन्हा पुन्हा त्याच्यावरतीच येतो, ज्या एरियाचं नाव नागसेन आहे, ज्या एरियाचं परिसराचं नाव जय भीम नगर आहे, गौतम नगर, रमा नगर असतील ना तुमच्या इथं? बापा भुसावळला तर लय लोक राहतात म्हणा. रेल्वेवाले इथून कुठं तिथून कुठं रेल्वे घेऊ जाणारे, आणून सोडणारे आहेत का नाही? मी तर आम्ही भंतेजी लोक फिरतो बघा, सगळीकडे खेड्यापाड्यात सगळीकडे जातो आम्ही. आता सध्या धम्माचा प्रचार प्रसार खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे, परिवर्तन पण होत आहे. पण काही ठिकाणी जेव्हा आम्ही जातो फार वाईट वाटते आम्हाला. जेव्हा एखाद्या आपल्या महापुरुषाच्या नावाने विहार असते, विहाराचा परिसर असते, जसं मी आता म्हणालो जय भीम नगर, आंबेडकर नगर, रमा नगर, गौतम नगर वगैरे वगैरे नाव ठेवलेत की नाही? नाव ठेवलेत का नाही? आणि तिथचं बुद्ध विहार जर ओस पडत असेल, त्या विहारात जर वादविवाद असतील, तिथं लोक मूर्ती सुंदर असून देखील किंवा बुद्ध विहार सुंदर असून देखील लोक जर तिथं आपली श्रद्धा जाऊन प्रकट करत नसतील, भंतेजींना तिथे जाऊन वंदन करत नसतील, भोजन दानाची प्रेरणा घेत नसतील, वंदना म्हणत नसतील, काय करता त्या विहाराला, काय करता त्या नावाला? तुम्ही सांगा, तुम्हाला वाईट वाटेल? उपयोग आहे का काही? आहे उपयोग काय? मग लोकांना नाव ठेवून काय उपयोग आहे? त्यांचे चौकात असतात आणि तिथं गर्दी असते.
असतात का नाही? छोटे मोठे कोणते असो, आपण नाव ठेवत नाही, पण हकीकत अशीच आहे का नाही? गर्दीच गर्दी असते तिथे, कोणी बोलवत नाही तिथे कोणाला. इथं तर बापा पॉम्पलेट मध्ये माझं नाव टाकलं नाही म्हणते. आपली सुरुवात इथून आहे. माईकच दिला नाही म्हणते माझ्या, माझं नाव घेतलं नाही म्हणते. मी दिसलोच नसेल का? एवढ्या बाहेरच्या लोकांचं नाव, माझं नाव घेतलं, मी दिसलो नसेल. मी दिसलो. सारा कार्यक्रम झाला, प्रवचन चांगले झाले, भोजनदान झाले, सगळं व्यवस्थित झाले, एकदम लोक काही घेऊन गेले जाणारे. नाव घेतलं, माझं नाव, सगळा कार्यक्रम झाला चांगला, ठीक आहे, माझं नावच घेतलं, मी दिसलोच नसेल का? असं कुठं असतं का बरं? मी काय वर्गणी दिली नाही, काय दिली नाही, काय सांगा बरं तुम्ही? एवढ्या वर्षापासून मी करतो काय काय सारं पाणी आहे उलट्या घागरीवर, नुसता अहंकार. काय करण्याचं? धम्माचा फायदा तेव्हाच होईल धम्म आचरण केलं तर. धम्म कितीही महान असून काय करता, बुद्ध कितीही महान असून काय करता? मी हे रिपीट करून बोलतो आपल्या लोकांना. काय उपयोग? बुद्ध महानच होते हो, आपल्या म्हणण्यानुसार. काय ते महान आणि लहान होतील काय? बाबासाहेब महानच होते हो ना, आहेत ना, आपल्याला म्हणण्यामुळे, जय भीम म्हणण्यामुळे नाही, म्हणण्यामुळे लहान मोठे होतील का? ते महान ग्रेटच आहेत, ते बिलकुल ग्रेट राहतील. ते जब तक सूरज चांद रहेगा, बुद्ध बाबा तेरा नाम रहेगा. त्याच्यात काय शक आहे का? त्याच्यामध्ये काय शंका आहे का? त्याच्यामध्ये काय बिलकुल शंका नाही. पण आचरणाचं महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला याच्यावरती मी जोर देतोय की धम्म ग्रंथात नाहीये, आचरणात आहे. बुद्धाच्या तत्वाचं पालन केलं गेलं पाहिजे. ते भिक्खू असो का उपासक असो, दोन्ही गटाकडून, भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका, या चारीकडून सुद्धा धम्माचं आचरण केलं पाहिजे. धम्माचं आचरण करणाऱ्या लोकांचा लोक आदर्श घेतील ना? घेणार नाहीत? आदर्श घेतील लोक, त्यांना पूजतील, त्यांना नमस्कार करतील लोक, बिलकुल करतील. का नाही करणार? त्यांचं नेतृत्व स्वीकारतील लोक, त्यांच्या सहवासात राहतील लोक, त्यांना बोलवतील लोक. आणि म्हणून भगवंताने सांगितलंय की धम्म हा ग्रंथात नसून धम्माचे तत्व आचरण करण्यामध्ये आहे. आणि हे शेवटचं तुम्हाला मी सांगितलं. शेवटचा एक दृष्टांत सांगू. बोधकथा असते आपली. तर बघा, खरंच तुम्हाला सांगतो की व्यवहारामध्ये उतरला पाहिजे धम्म, तर त्याचा फायदा. नाही तर धम्म धम्माच्या ठिकाणी महानच आहे, पण त्याचं आपण पालन करत नसेल तर ते काहीच फायदा नाही. त्याचा किती माहीत असो, सगळ्या व्याख्या माहीत, शब्दाचा अर्थ माहीत, पाली भाषा येते म्हणते मला, पाली बोलता येते म्हणते मला, चांगली गोष्ट आहे ना. बोलते शिकवा, मग येते तुम्हाला निस्वार्थपणे शिकवा ना. येते तर शिकवा, काय येते तर शिकवा ना. मग नुसतं येते काय करता? येते. तर एक गुरु आणि एक शिष्य होते. एक गुरु आणि एक शिष्य. आता गुरु ज्ञानी असतात नाही का, आणि शिष्य गुरुकडे ज्ञान घेण्यासाठीच जातात, ते ज्ञानी बनण्यासाठीच जातात, आणि गेलं पाहिजे ज्ञानी होण्यासाठी. मग गुरुजी ज्ञानीवंत होते, आणि ज्ञानीवंत होते. आता प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. कोणी लय ज्ञानी असेल म्हणजे याचा अर्थ असा काही नाही की पण त्यांना सगळ्याच गोष्टी समजत असतील, आणि कोणी बिलकुल शाळेतच गेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्यांना काहीच समजत नाही. आहे का असं? काही शिकले नसतील, शाळेत घेऊन जाऊन समजा एखादे बाबा काही शिकले नसतील समजा, पण व्यवहारिकता ज्यांना समजते कधी कधी ते ज्ञानीवंतालाही भारी पडत असतात का नाही? खरंच आहे हे तुम्हाला सांगतो. काही ठिकाणी तर ते गुरु शिष्य, गुरु ज्ञानी होते, शिष्य शिकत होते त्यांच्याकडे. आता शिष्य हुशार होते आणि गुरुजी हुशार होते, पण फरक होता थोडासा. फरक सांगतो तुम्हाला कसा होता. जंगलात गेले, जंगलामध्ये दोघे गेले, गुरु शिष्य अभ्यास करायला गेले असतील, आता काय माहित कशाला गेले. जंगलामध्ये गेले, प्रत्येकाचं ते वेगवेगळे गणित आहेत ना ठरलेले. तर ते जंगलात गेले, जंगलात गेल्यावर वाघाची डरकाळी ऐकायला आली. वाघानं डरकाळी फोडली. तर वाघाला हे त्याचं सेन्सर लय जबरदस्त असते प्राण्यांचं. हे सेन्सर असते की नाही, 1, 1.5, 2, 3 किलोमीटरवरून ते गंध येते त्यांना. माहिती आहे का तुम्हाला? डोळे कमजोर असतात प्राण्यांचे, पण घ्राणेंद्रिय जे असते की नाही ते मोठं पॉवरफुल असते त्यांचं. त्यांना बरोबर गंध येते, वास येते, आणि त्या दिशेनं ती बरोबर वाटचाल करतात शिकारीच्या शोधात. तर हे गुरु शिष्य गेले होते, वाघाची डरकाळी ऐकायला आली. तर वाघाला त्यांचा गंध आला असेल, माणसाचा गंध लगेच येते. तो वाघ येत होता यांच्याकडे. आता शिष्य चतुर होता आणि गुरु ज्ञानी होता. शिष्यात व्यवहारिकता होती ज्ञानाबरोबर, गुरु त्या व्यवहारिकतेमध्ये जरा कमी होते. गुरु व्यवहारिकतेत कमी होते, ज्ञानामध्ये वरचढ होते.
शिष्य ज्ञानात थोडासा कमी होता, पण व्यवहारात मात्र हुशार होता. शिष्याला समजलं की वाघ येऊ लागला. त्यानं गुरुजींना सांगितलं, गुरुजी वाघाची डरकाळी ऐकली का? तुम्ही हो ऐकली. वाघ ना? वाघ? हा तुम्ही वाघ. अच्छा वाघ आहे का? हा वाघ येईल म्हणे गुरुजी. मी झाडावर चढतो. हो म्हणे चढ तू झाडावर, मी थोडस चिंतन करतो. म्हणे वाघ नाव का पडलं असेल त्याच. ज्ञान जास्त ना, अतिरेक बरा नसतो. तुम्हाला सांगतो, जास्त ज्ञान झालं की डोक्यावर परिणाम होते म्हणतात माणसं. तर हे शिष्य गेलं वरती, झाडावर चढलं. याला वाटलं वाघ आला आणि पकडला, आपल्याला शिकार केली की सगळं संपला, विषय संपेल जीवनाचा. यानं गुरुजीला सांगितलं, गुरुजी या ना वरती. हा येतो, 2च मिनिटं थांब म्हणे. मला ती व्याख्या जरा लक्षात येत नाही आहे की वाघ नाव का पडलं. तर हे शिष्य म्हणे या म्हणे वरती, वाघ आला तर झडप मारेल, तुम्हाला पकडेल, खाईल, काय काय. ते हो येतो म्हणे. हे बुद्धीला ताण देऊ देऊ, बुद्धीला ताण देऊ. वाघ नाव कसं काय पडलं असेल, वाघ नाव. हा सुचलं म्हणे मला, समजलं म्हणे मला आता की जे वासामुळे शिकार करते त्याला वाघ म्हणतात. ही व्याख्या म्हणे वाघ नाव म्हणून पडलं वाघ. वासामुळे जो शिकार करू शकतो, वासामुळे जो शिकार शोधू शकतो, तर त्या प्राण्याचं नाव वाघ, आणि म्हणून याच्या जातीला नावाला काय नाव पडलं म्हणे वाघ. हे एवढं म्हणल्या बरोबर वाघ आला, झडप मारली, गुरु गेला. हे सांगतो यासाठी, हे बघा यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानाला व्यवहाराची जोड पाहिजे. आणि बुद्धाच्या धम्मालाही व्यवहार म्हणजे आचरणाची जोड पाहिजे, तर शोभून दिसते. ते नुसताच धम्म माहीत असून उपयोग नाही, असं मला या दृष्टांतातून बोधकथेतून सांगायचं होतं. असं मला म्हणायचं नाही कोणाला की बाबा काय 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 काय, तर ते मला कोणाला हिनवायचं नाही आहे, दोष द्यायचा नाही आहे. पण बोधकथा बोधकथाच असते, आपण समजून घ्या. मी आज तुम्हाला महत्वाचा उपदेश दिला. बुद्धाच्या उपदेशांमधील म्हणजे बुद्ध शिकवणुकीतील 4 प्रकारचे वैशिष्ट्य कोणते हे मी आपणास सांगितलेले आहेत. आणि 2-3 प्रश्न उपस्थित केले बघा मी, तेही तुम्ही ध्यानात ठेवावे की इतर धर्म संस्थापकांपेक्षा बुद्ध वेगळे का? बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाचं खंडन केलं का? आणि बुद्धांनी दैववाद नाकारला का? याचा चिकित्सक अभ्यास करत असताना ह्या 4 गोष्टी लक्षात आल्या की बुद्धांनी सांगितलं की सगळ्या गोष्टीचा सुखकर्ता दुःखहर्ता म्हणजे सुखाला प्राप्त करून घेणारा आणि दुःखाला नष्ट करणारा संपविणारा इथं जर कोण असेल तर आपलं मनच आहे. आणि ही शिकवण भगवान बुद्धांनी दिली. म्हणून बुद्ध हे सर्वत्र सदा सर्व काळ ग्रेट आहेत. म्हणून बुद्धाची बरोबरी कोणी करू शकत नाही असं म्हटल्या जाते बौद्ध साहित्यात. तेव्हा पूजनीय भंतेजींनी आम्हाला इथे बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. भंतेजींच्या प्रती सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो भिक्षू संघाच्या प्रती आणि तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.
the great happiness. शरणं गच्छामि.